आजपासून कार्तिकी यात्रेला शुभारंभ झालेला आहे. 24 तास विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुरू राहणार आहे. आज विठ्ठल रुक्मिणीची पूजा विठ्ठल मंदिर समिती अध्यक्ष गैनाथ महाराज औषकर यांच्या हस्ते करण्यात आली. माझ्यासोबत गैनाथ महाराज औषकर आहेत. महाराज, आजपासून खरं कार्तिक यात्रेला प्रारंभ होतो, काय सगळं नियोजन असणार आहे? कार्तिक शुद्ध पंचमी ते कार्तिक वद्य पंचमी म्हणजे 26 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत वारकऱ्यांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे हे 24 तास उघडे राहणार आहे. वारकऱ्यांना अतिशय सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिरे समितीचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी VIP दर्शन हे पूर्णतः बंद केले गेलेले आहेत व वारकऱ्यांना सर्वांगानं सुविधा देण्याचं काम केलेलं आहे. पत्राशेड जास्तीत जास्त उभा केले गेलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, लिंबू सरबताची व्यवस्था, पायाला खैरी टोचू नये म्हणून मॅटची व्यवस्था, पत्र्याची व्यवस्था, पंख्याची व्यवस्था, कूलरची व्यवस्था मंदिरे समितीने वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून त्यांना सुलभ दर्शनाची व्यवस्था केली आहे. कार्तिकीची शासकीय महापूजेसाठी कोणते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत आणि कधी पूजेचं काय नियोजन असणार? उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे 2 तारखेच्या पहाटे म्हणजे 2:20 या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येतील. श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा सपत्नीक सहकुटुंब त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आणि मंदिरे समिती त्यासाठी संपूर्ण तयारी झालेली आहे. किती पत्रासेटची आपण तयारी केली भाविकांची? आतापर्यंत मंदिरे समितीच्या वतीनं 12 पत्राशेड पूर्ण झालेले आहेत. पण निश्चितच आपण आषाढीला पाहिला एका रात्रीमध्ये आम्ही अँकर आणि पत्राशेड उभे केले. यावेळेस वारकऱ्याला कसल्याच प्रकारे त्रास होणार नाही याची खबरदारी मंदिरे समिती घेईल. वारीसाठी येणारा भाविक हा केंद्रबिंदू मानून मंदिर समितीने या वर्षी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने मोठी आणि चांगली सोय या ठिकाणी तयार केलेली आहे. कॅमेरामॅन राजू विसासह भारत नागरे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.